नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षयवरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। सध्या आपण फडके प्रकाशनच्या अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र या पुस्तकातील महत्त्वाचे नोट्स, पॉइंट्स, ऑब्जेक्टिव्ह पाहत आहोत। आतापर्यंत आपण पहिला चॅप्टर पाहिला, पहिला अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र स्वरूप, आणि त्यानंतर आहे आजचा दुसरा जो आपण मागचा व्हिडिओ पाहिला होता तो होता अध्ययन प्रक्रिया, स्वरूप, उपपत्ती। त्याच्यामधला आपण अर्धा भाग पाहिला, त्याच्यामध्ये आपण अध्ययनाच्या व्याख्या पाहिल्या, शिक्षण आणि अध्ययन यांच्यातील फरक पाहिला, त्यानंतर उपपत्त्या कोणकोणत्या आहेत त्या पाहिल्या, त्यानंतर जी काही पठार अवस्था आहे ती सुद्धा पाहिली। मग त्यानंतर आपण थॉर्नडाईक यांची जी काही उपपत्ती आहे ती सुद्धा पाहिली। मग त्यांचे जे काही टप्पे आहेत ते सुद्धा टप्पे पाहिले। मग थॉर्नडाईक यांचा अध्ययनविषयक नियम तो सुद्धा पाहिला। तर आता राहिलेला जो काही भाग आहे म्हणजे दुसऱ्या चॅप्टरमधला, याच्यामधले बऱ्याचशा उपपत्त्या आहेत त्या आता आपण आजच्या या चॅप्टरमध्ये म्हणजे आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याच्यामधली दुसरी उपपत्ती आहे प्यावलाव यांची अभिजात अभिसंधान उपपत्ती। आता तो भाग तुम्ही जर पाहिला नसाल तर तो पाहून घ्या। आता तुम्हाला इथं नोट्स वेगळ्या दिसत असेल, चित्र सगळे दिसत असेल, इतके दिवस तुम्हाला पुस्तक दिसत होतं। आता ह्या आपल्या नोट्स तयार झालेल्या आहेत। मी तुम्हाला मागे बऱ्याच दिवसापासून सांगत होते की आपल्या नोट्स येणार आहेत, आपल्या नोट्स येणार आहेत, त्या अंतिम टप्प्यात आहेत। फायनली आपल्या नोट्स आलेल्या आहेत, त्या लॉन्चसुद्धा केलेल्या आहेत, खूप चांगला प्रतिसाद भेटलेला आहे, खूप जणांनी घेतलेले आहेत। आता ह्या ज्या काही नोट्स दिसतात ह्या नोट्स तुम्हाला घ्यायच्या असतील तर तुम्ही घेऊ शकता, घ्यायच्या नसतील तर नाही घेतलं तरी चालेल, पण ज्यांना घ्यायचे, ज्यांना आवश्यकता वाटते त्यांनी घेऊ शकता। पण एक सांगतो की व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण मानसशास्त्र सध्या तरी क्लिअर करणं संपूर्ण शक्य नाही आहे। आता आपण जे काही फडके प्रकाशन पाहतोय त्याच्यामध्ये आपल्याला फक्त 7च चॅप्टर मिळून जातात, पण आपल्या या नोट्समध्ये तुम्हाला परिपूर्ण मानसशास्त्र, संपूर्ण ते परिपूर्ण मानसशास्त्र मिळून जाईल। म्हणजे बाल मानसशास्त्र, अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र जे काय आहे ते सगळं होल्यासह तुम्हाला या आपल्या नोट्समध्ये मिळून जाईल। आपल्या नोट्समध्ये 18 चॅप्टर आहेत आणि जो काही मी सिलेबस सांगितलेला आहे त्या सिलेबसनुसार सगळ्याचा सगळ्या ह्या सिलेबस ह्या नोट्समध्ये आपण इन्क्लूड केलेला आहे। ज्यांना नोट्स घ्यायचे असतील त्यांनी घेऊ शकता। इथं तुम्हाला स्क्रीनशॉट दिसत असेल, याच्यावर सगळे प्रोसेस दिलेली आहे। नोट्स कितीला आहेत तर ह्या नोट्स 351 रुपयाला आहेत। कशा पाहिजे असतील तर तुम्ही व्हॉट्सअपला 351 रुपये सेंड करा, फोनपे करा, गुगल पे करा, त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला शेअर करा, तुम्हाला लागलेच पासवर्ड सहित नोट्स मिळून जातील। आणि ह्या नोट्स 152 पेजेस आहेत, 152 पेजेसच्या नोट्स आहेत। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या नोट्स आहेत, पुस्तक नाही आहे। असो बाबत झाली आता आपल्या नोट्सची मार्केटिंग। आता आपण वळू पुढं, आपण पाहत आहोत दुसरा चॅप्टर, त्याच्यामधला राहिलेला घटक प्यावलाव यांचा अभिजात अभिसंधान उपपत्ती। आता ह्याच्यामधले जे काही महत्त्वाचे पॉईंट्स, ऑब्जेक्टिव्ह आहेत ते पाहू आणि ह्या ज्या काही उपपत्त्या आहेत ते सुद्धा एक्सप्लेन करून सांगू। आता प्यावलाव हा रशियन शरीरविज्ञान शास्त्रज्ञ होता। हा प्रश्न टीईटीला विचारला गेला होता। प्यावलाव हा रशियन शरीरविज्ञान शास्त्रज्ञ। आता प्यावलाव यांचं किती 1749 ते इसवी सन 1936 असा त्यांचा कार्यकाल आहे। यांनी अभिजात अभिसंधान उपपत्तीचा पुरस्कार केला। हा प्रश्न विचारला होता, काय विचारला गेला होता की अभिजात अभिसंधान उपपत्ती कुणाची आहे तर प्यावलाव यांची आहे। पुन्हा विचारला अभिजात अभिसंधान यांची या उपपत्तीचा पुरस्कार कोण केला तर प्यावलाव यांनी केला। आता अमेरिकेत ज्याप्रमाणे मानसशास्त्राचा वर्तनाच्या दृष्टिकोनातून अभ्यास सुरू झाला होता तसा रशियातही प्यावलाव आणि बोखेरव यांनी वर्तनवादी दृष्टीने मानसिक प्रक्रियांचा अभ्यास केला। हा सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे। अभिजात याचा अर्थ काय आहे तर अभिजात याचा अर्थ एखाद्या प्रतिक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाबरोबर तीच नैसर्गिक प्रक्रिया घडवून आणणे। समजलं नसेल, डोक्यावरून गेलं असेल, हे काय बघा, एक नैसर्गिक चेतक आहे, त्या नैसर्गिक चेतकाबरोबर एखादा कृत्रिम चेतक जोडायचा आणि त्याद्वारे नैसर्गिक प्रतिक्रिया घडवून आणायची। आता याच्यासाठी आपल्याला एक उदाहरण द्यायचं आहे। उदाहरण एकदम सोपं आहे, काय आहे तर अभिसंधान म्हणजे काय अगोदर ते समजून घेतलं पाहिजे। तर काय माहिती आहे का अभिसंधान म्हणजे काय? आता रस्त्यातील चौकात उभा राहणारा पोलीस आणि रहदारीचे नियंत्रण करीत असतो। म्हणजे काय, आता
आपण रस्त्याने जात असतो तिथं ट्रॅफिकवाले मामा असतात, लाडालाडानं आपण त्यांना सासरे बुवा म्हणत असतो. ते सासरे बुवा ट्रॅफिकवाले रस्त्यावर थांबलेले असतात आणि रहदारीचे नियंत्रण करीत असतात. आता इथं काय झालं, पोलीसवाले मामा म्हणजे आपले सासरे बुवा ते झाले नैसर्गिक चेतक. समजलं? रहदारीच्या ठिकाणी जिथं आपलं हे असतात दिवे असतात की रेड ऑरेंज वगैरे, थांबा पहा जावा असे असतात, त्याच्याऐवजी पोलीसवाले मामा आहेत तो आहे नैसर्गिक चेतक, तो आहे अभिसंधान. आता येथे पोलीस हा नैसर्गिक चेतक असून वाहने थांबवणे ही त्यांची प्रतिक्रिया झाली. व्याख्या काय आहे? नैसर्गिक एखाद्या प्रक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे तीच प्रतिक्रिया घडवून आणणे. आता इथं आपल्याला समजून घेण्यासाठी उदाहरण काय घेतले, रस्ता आहे, रस्त्याच्या ठिकाणी पोलीसवाले मामा थांबलेले आहेत, ते वाहतूक नियंत्रण करीत आहेत आणि इथं पोलीसवाले मामा हे नैसर्गिक चेतक झाले आणि वाहने थांबवणे ही त्यांची प्रतिक्रिया झाली. आता पोलीस या नैसर्गिक चेतकाबरोबर तांबडा दिवा लावला. तांबडा दिवा हा कृत्रिम चेतक जोडला. पोलीस हात दाखविला आणि तांबडा दिवाही लावला, म्हणजे पोलिसाने हात दाखविला आणि तांबडा दिवाही लागला. आता रहदारी थांबली, येथे नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक जोडला. आता कधी बघा रेड लाईट तांबडा दिवा म्हणा लाल दिवा म्हणा लागलेला असतो तरी सुद्धा पोलिस हात करतात. तर का? हे नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतकाचं उदाहरण आहे. आता काही काळ नैसर्गिक चेतक आणि कृत्रिम चेतक तसेच ठेवले, त्यानंतर नैसर्गिक चेतक काढून घेतला तर काय होईल? कृत्रिम चेतकाच्या मदतीने रहदारी थांबवण्याची प्रतिक्रिया घडेल, हे अभिसंधान झालं. आता रहदारीच्या नियंत्रणासाठी नैसर्गिक चेतकाची गरज राहिली नाही. म्हणजे आता पहिले पोलीसवाले मामा होते ते हात थांबवून गाड्या वगैरे थांबवत होते, रहदारी नियंत्रण करत होते. नंतर काय केलं, त्यांच्या ठिकाणी ते थांबले तिथंच नैसर्गिक चेतक आपले पोलीसवाले मामा सासरे बुवा ते होते आहेत. त्यांच्यासोबत लाल दिवा सुद्धा लावला. पोलीसवाल्या मामाने हात लावला, तिकडे लाल दिवा थांबला. तर एकाच क्षणामध्ये दोन गोष्टी घडू लागल्या. मग काही काळानंतर पोलीसवाले मामा गेले, कृत्रिम दिवा तिथंच होता. मग बरोबर लोक समजून गेले की लाल दिवा लागले की थांबायचं असतं. हे झालं नैसर्गिक चेतका. नैसर्गिक एखाद्या प्रक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून तीच प्रक्रिया घडवून आणणे म्हणजे अभिसंधान होय. आता तांबडा आणि हिरवा हे देखील कृत्रिम चेतक रहदारीच्या नियंत्रणाचे काम करू शकतात, आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. प्यावलाव या शरीरविज्ञान शास्त्रज्ञाने हा प्रयोग कुत्र्यांवर केला. हा प्रश्न विचारला गेला होता की प्यावलाव यांनी अभिजात अभिसंधानाचा जो काही प्रयोग आहे ते कुणावर केला होता, तर तो प्रयोग हा कुत्र्यांवर केला होता. अभिसंधित प्रतिक्रिया पुढील प्रमाणे दाखवते. म्हणजे आता अभिसंधान प्रतिक्रिया कशी आहे. आता इथं कुत्र्यावरचा प्रयोग कसा होता, कुत्रा थांबवला की त्याला भूक लागली की लाळ टाकत असतो, किंवा आता त्याचं एक विशिष्ट नियोजन असतं, त्याला जेवायला द्यायचं असतं पण जेवायचं ताट तिथं समोर ठेवलेलं असतं, त्याला समोर ताट ठेवलं कुत्रा तिथं दिसला तर ताट दिसलं की तो लाळ गाळत असतो. पण नंतर असंच हे केलं जातं, त्याला जे काही जेवण ठेवलेलं असतं किंवा त्याचा जो हार ठेवलेला असतो तो तिथून काढला, नंतर हळूहळू नुसतं घंटी वाजवली किंवा ताट जरी वाजवलं की कुत्र्याला ते ऐकू आलं की मग त्याच्या लक्षात यायला लागले की हा बाबा आपली घंटी वाजवला किंवा हा ताट वाजवला घंटी वाजवला की समजायचं की आता आपल्याला जेवायला मिळणार आहे. मग त्यावेळेस कुत्रा लाळ गाळायचा. हा असा साधा सरळ प्रयोग होता. मी थोडासा वेगळ्या भाषेमध्ये सांगितला आहे पण असाच होता. त्यांनी हा प्रयोग कुत्र्यांवर केला होता आणि त्याचंच अभिसंधित प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहे. ती काय आहे? नैसर्गिक चेतक काय आहे? नैसर्गिक चेतक अन्न आहे. मग इथं नैसर्गिक प्रतिक्रिया काय आहे? लाळ आहे. आता तिथे समोर अन्न ठेवल्यानंतर कुत्रा लाळ गाळत होता, म्हणजे तोंडातून लाळ येत होती, ती झाली नैसर्गिक प्रतिक्रिया. मग नंतर काय बदल केला? नैसर्गिक चेतक त्याच्यासोबत कृत्रिम चेतक जोडला. म्हणजे नैसर्गिक चेतक हा अन्न होता. मग त्याच्यानंतर पुन्हा घंटी वाजवली की अन्न दिसलं की कुत्र्याला कळायचं की आता आपल्याला जेवायला मिळणार आहे. मग नंतर तो नैसर्गिक प्रतिसाद द्यायचा, काय द्यायचा? तो लाळ गाळायचा. मग
नंतर काय केलं, नुसतं कृत्रिम चेतक म्हणजे घंटा नाद केला मी सांगितल्याप्रमाणे. नंतर नुसतं घंटी सुद्धा वाजवली तर कुत्र्या लाळ गळायचं का, आता त्याला कळालं की घंटी वाजली म्हणजे आपल्या जेवणाची वेळ झाली. तसं आपण शाळेमध्ये सुद्धा असताना घंटी कशी वाजत होती, घंटी वाजली की समजायचं आता ब्रेक झालेला आहे, आपल्या जेवणाचा टाइम झालेला आहे. तोच आहे, हाच आहे अभिजात अभिसंधान. आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये कितीदा तरी पाहतो. आता शाळा सुटली, घंटी वाजली की आपण घरी जातो, तेच झालं अभिजात अभिसंधान. आपल्याला का सांगायची गरज लागली का आता शाळा सुटली, घंटी वाजवली की कळतं, दुपारची घंटी वाजवली की कळतं. हे तसंच आहे. हाच प्रयोग अगोदर रशियन मानसशास्त्रज्ञ प्यावलोव यांनी कुत्र्यांवर केलेला होता. आता अभिसंधानामुळे अध्ययनार्थाला योग्य सवयी लावता येतात. आता परीक्षेमध्ये असं दिलं तर अभिजात अभिसंधानामुळे अध्ययनार्थाला योग्य सवयी लावता येत नाहीत असं देतात. अध्ययनाची सवय लावता येते, परीक्षेत देतात अध्ययनाची सवय लावता येत नाही. अभिसंधानाच्या मदतीने मुलांच्या वृत्ती बदलता येतात, वाईट सवयी घालता येतात. एवढेच नव्हे तर अभिसंधानाच्या मदतीने अध्ययनार्थ्यांना वाटणारी अकारण भीती, त्यांच्या नावडी तसेच चमत्कारिक वर्तन नष्ट करता येते. हे सर्वच्या सर्व परीक्षेत विचारलेले आहेत. फक्त शेवटचा शब्द बदलतात. अभिजात अभिसंधानामुळे आपण अनेक नव्या गोष्टी शिकतो. परीक्षेत देतात अभिजात अभिसंधानामुळे आपण अनेक नव्या गोष्टी शिकत नाही, तर अभिजात अभिसंधानामुळे आपण अनेक नव्या गोष्टी शिकतो. आता हे अननस वगैरे हे सुद्धा हे आहे ना, हे सुद्धा परीक्षेला येऊन गेलेलं आहे. अननस, आई, कमळ, गणपती, नळ ही चित्रे अ आ क ग आणि न ही अक्षरे शिकताना दाखविणे प्रसिद्ध आहेत. नंतर हीच चित्रे काढून केवळ शब्दांच्या मदतीने त्यांना भावार्थ समजतो. राष्ट्रगीत म्हणताना स्तब्ध उभे राहावे, आनंदाच्या प्रसंगी टाळ्या वाजून आपल्या भावना व्यक्त करणे, वर्गात शिक्षक शिकवित असताना शांत बसणे, शिक्षक वर्गात आल्यावर उभे राहणे इत्यादी गोष्टी अभिसंधानाने शिकविता येतात. परीक्षेत काय केलं होतं माहिती आहे का, परीक्षेत फक्त ह्या दोनच ओळी दिल्या होत्या. काय दिलं होतं, अननस, आई, कमळ, गणपती, नळ ही चित्रे अ आ क ग आणि न ही अक्षरे शिकताना दाखविणे प्रसिद्ध आहे, एवढी एक ओळ दिली. त्यानंतर दिलं राष्ट्रगीत म्हणताना स्तब्ध उभे राहणे, आनंदाच्या प्रसंगी टाळ्या वाजून आपल्या भावना व्यक्त करणे, वर्गात शिक्षक शिकवित असताना शांत बसणे, शिक्षक वर्गात असल्यावर उभे राहणे इत्यादी गोष्टी कोणत्या पद्धतीने शिकवता येतात, तर ते अभिसंधानाने येतात असं परीक्षेमध्ये आलं होतं. आता हे झालं अभिसंधान. आता आपण जाऊ आणखीन एक अभिसंधान आहे, तो कुठला आहे. आता आपण काय पाहिलं, प्यावलोव यांचं अभिजात अभिसंधान. आता आपण स्किनर यांचा साधक अभिसंधान पाहू. आता स्किनर यांचा साधक अभिसंधान काय आहे, तर BF स्किनर हा एक आणखीन अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आहे. साधक अभिसंधान उपपत्तीचा उद्गाता याने कबुतरावर जो प्रयोग केला त्यासाठी एक पेटी तयार केली होती, म्हणजे स्किनर बॉक्स पेटी तयार केली होती. आता स्किनर बॉक्स पेटी किंवा स्किनरनं कशावर प्रयोग केला, कबुतरावर प्रयोग केला. स्किनर हा कुठला मानसशास्त्रज्ञ आहे, तर अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आहे. स्किनर यांची उपपत्ती कुठली आहे, तर साधक अभिसंधान उपपत्ती आहे. मग ती स्किनर पेटी स्किनर बॉक्स या नावाने ओळखली जाते. स्किनर यांनी पुढे जाऊन त्याला लाल व हिरवा दिवा लावला. प्रयोग तेवढा हे नाहीये, पण त्याच्यामधलं एक ऑब्जेक्टिव्ह परीक्षेला आलं. काय आलं, स्किनर यांनी पुढे जाऊन त्याला लाल व हिरवा दिवा लावला. परीक्षेमध्ये विचारलं जातं स्किनरनं कुठला दिवा लावला होता, तर त्याने लाल व हिरवा दिवा लावला होता. लाल दिवा लागला असता पांढऱ्या वर्तुळावर चोच मारली तरी कबुतराला दाणे मिळत नसे. स्किनर यांनी आणखीन एक प्रयोग उंदरावर केला होता. स्किनर यांनी प्रयोग कोणाकोणावर केला होता, स्किनर यांनी प्रयोग कबुतरावर केला, स्किनर यांनी प्रयोग उंदरावर केला होता. थोडा आवाज आल्यानंतर पेटीतील दांडा तरफ दडपला की त्याला अन्न मिळे. अन्न प्राप्तीसाठी ही गोष्ट उंदराने अवगत करून घेतली. आता ह्याच्यामधले एक महत्त्वाची ओळ, आता हे आपण प्रयोग तेवढं काय विश्लेषण करून पाहत नाहीये माहिती आहे का, कारण आता सध्या आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. जेवढं परीक्षेला अपेक्षित आहे तेवढं महत्त्वाचं आहे तेच पाहू. साधक अभिसंधान म्हणजे काय, विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते तेव्हा ती विशिष्ट क्रिया साधनीभूत झाली असे म्हणतात. कसं आहे,
विशिष्ट उद्दिष्ट प्राप्ती आहे, त्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी एखादी क्रिया जी काही क्रिया आहे ती क्रिया करत असताना साधन म्हणून उपयोगी जर पडत असेल तेव्हा ती विशिष्ट क्रिया साधनीभूत झाली असे म्हणतात. हेच आहे साधक अभिसंधान. आता याच्यामध्ये या साधनीभूत होण्याच्या अभिसंधानास साधक अभिसंधान असे म्हणतात. क्रमन्वित अध्ययनाची कल्पना या मूळ प्रयोगावर आधारलेली आहे. थॉर्नडाईक यांची सहसंबंध उपपत्ती, पॅव्लोव यांची अभिजात उपपत्ती आणि स्किनर यांची साधक अभिसंधान उपपत्ती यांचा आत्ताच आपण नुकता अभ्यास केलेला आहे. आता साहचर्यवादी उपपत्तीत ग्रुथी यांची सानिध्य उपपत्ती आहे, हाल यांची पद्धतशीर उपपत्ती आहे, यांचाही समावेश होतो. आता आपण ज्ञानात्मक उपपत्ती काय आहेत ते पाहू. ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती. आता हे ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती कुणाची आहे तर जेरॉम ब्रुनर यांची आहे. ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीत केवळ चेतक आणि प्रतिसाद यांचा स्वतंत्रपणे विचार न करता प्रामुख्याने परिसर विचारात घेतला जातो. लक्षात येते का? अभिजात अभिसंधानामध्ये नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरला होता. आता इथं ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये काय आहे तर ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये केवळ चेतक आणि प्रतिसाद यांचा विचार केला जातो. स्वतंत्रपणे विचार न करता प्रामुख्याने कशाचा विचार केला जातो? परिसर आजूबाजूचा. मग भिन्न भिन्न परिसरात एकच चेतक कार्यान्वित असला तरी तो वेगवेगळे प्रतिसाद मिळवितो. चेतकामुळे मेंदूतून उद्दीपित झालेले केंद्र केवळ सहसंबंधाने प्रतिसाद देत नाहीत तर पूर्वानुभवाच्या परिसर संदर्भात योग्य अर्थ लावून प्रतिसाद निर्माण होतो. प्रतिसादात बुद्धीचा उपयोग करून दिला जातो. पूर्वानुभव हा केवळ सहसंबंधावर आधारित न राहता त्यापासून ज्ञानात्मक रचना तयार होतात. आता इथं काय आलं होतं परीक्षेत? पूर्वानुभव हा केवळ सहसंबंधावर आधारित न राहता त्यापासून ज्ञानात्मक रचना तयार होतात. परीक्षेत तयार होत नाहीत असं दिलं. अध्ययन केवळ प्रयत्न प्रमाण पद्धतीने न घडता ते मर्मदृष्टीमूलक असते. ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तींच्या गटात समाकारवादी उपपत्ती, कुर्टलिव्हिन यांची क्षेत्रीय उपपत्ती, टॉलमेन यांची संकेत अध्ययन उपपत्ती, गॅनी यांची श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती, आसुबलो यांची अध्ययन अनुदेश उपपत्ती व ब्रुनर यांची ज्ञानात्मक उपपत्ती, कोहोपा यांची समिष्टवादी उपपत्ती इत्यादी उपपत्तीचा समावेश होतो. आता आपण समाकारवादी उपपत्ती किंवा समिष्टवादी उपपत्ती काय आहे ते पाहू. 20व्या शतकाच्या पहिल्या दशकापर्यंत मानसशास्त्राच्या अभ्यासावर रचनावादाचा प्रभाव होता, परंतु पुढे कोहलर, कोफा आणि वदारमेन यांनी अध्ययनाचे स्वरूप अवधानाच्या स्वरूपात मांडले. इथं परीक्षेत प्रश्न आला होता. काय आला होता की समाकारवादी समदिष्टवादी उपपत्तीचे प्रणेते किंवा समाकारवादी समदिष्टवादी उपपत्ती कोणाची आहे तर कोहलर, कोफा, वदारमेन एवढं देते. तर ही समाकारवादी समदिष्टवादी उपपत्ती ही कोहलर, कोफा, वदारमेन यांची आहे. मानसशास्त्रातील समिष्टवादी किंवा समाकारवादी मानसशास्त्रज्ञांनी अध्ययन प्रक्रियेची वेगळी उपपत्ती मांडली. त्यांच्या मतानुसार अध्ययन म्हणजे समस्यायुक्त परिस्थितींचे संपूर्ण व संकलित निरीक्षण व तिचे मर्म जाणून समस्या सोडवणे होय. समिष्टवादी विचारवंतांनी प्रयत्न प्रमाण पद्धती व अभिसंधान प्रतिक्रिया यावर टीका केली. त्यांच्या मते अध्ययन हे समिदिष्ट स्वरूप आहे. आता हे विधान परीक्षेला आले आहे. त्याचा अभ्यास पृथक्पणे न करता संकलित स्वरूपाचा करावास हवा. कशाचा? समाकारवादी समदिष्टवादी उपपत्तीचा. त्यांच्या मतानुसार समग्रता हा घटक अध्ययनात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. परीक्षेत एवढं देतात, समग्रता हा घटक अध्ययनात महत्त्वाचा मानला जात नाही असं देतात. तर तसं नाही आहे. समग्रता हा घटक अध्ययनात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कोणत्याही बाबीचा अभ्यास पृथक्पणे न करता समग्रपणे केला पाहिजे. त्यांच्या मते अध्ययन हे मर्मदृष्टीने होते. आता ते सर्मदृष्टीने झाले, ते मर्मदृष्टीने होते. अध्ययन समस्यायुक्त परिस्थिती, त्याच्यानंतर आपण निरीक्षण करतो, संपूर्ण आकलन करतो आणि संकलित करतो, त्यानंतर मर्म जाणून घेतो आणि त्याच्यानंतर त्याचं विमोचन करतो.
कोहलर यांच्या मते समस्या मर्मदृष्टीनेच सोडविल्या जातात। व्यक्ती व तिच्या भोवती वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून मर्मदृष्टी प्राप्त होते, त्यातून समस्या सोडविली जाते। आता ही एक ओळ परीक्षेला आली होती, काय बोलली होती? कोहलर हा जर्मन मानसशास्त्रज्ञ समिष्टवादी विचारसरणीचा याने सुलतान नावाच्या चिंपांझीवर त्यांनी अनेक प्रयोग केले होते। आपला आता जो काही कोहलर आहे समिष्टवादी आहे त्याने कोणत्या माकडावर प्रयोग केले होते किंवा कुणावर प्रयोग केले होते? तर चिंपांझीवर केले होते। मग या चिंपांझीचं नाव काय होतं? तर सुलतान नाव होतं। मर्मदृष्टीमूलक पद्धतीने समस्येची जाणीव होणे अधिक महत्त्वाचे असते। मर्म जाणणे हे आकलन, वय व बुद्धी यांवर अवलंबून असते। आता हा प्रयोग काय होता माहिती आहे का? आपला जो काही चिंपांझी माकड आहे किंवा तो सुलतान आहे, तो सुलतानला एका पेटीमध्ये बंद केलं होतं। पेटीमध्ये बंद केलं आणि त्या पेटीच्या बाहेर केळींचा घड ठेवलेला होता। मग त्याला तो घ्यायचा होता, तो कसा घेणार? कारण तर पेटी बंद होती। मग तो इकडे तिकडे बघितला, विचार केला, काही दिसणार। मग तो पेटीमधून हात बाहेर काढून ट्राय केला, मग त्यावेळेस त्याला कुठे हे आलं। मग नंतर कोहलर यांनी आणखीन त्याच्यामध्ये थोडासा बदल केला, त्या पेटीमध्ये चिंपांझीला त्यावेळेस तसंच ठेवलं, पण जो काही केळीचा घड होता तो पुढे थोडासा सरकवला आणि जो काही चिंपांझी आहे, जो काही सुलतान आहे, त्या ह्याच्यामध्ये त्याला पेटी जे त्याला जे बंद केलं होतं त्याच्यामध्ये एक काठी ठेवली। मग चिंपांझी हात वगैरे करून हे बघायला लागला, तो काय केळीचा घड येईना गेला। मग नंतर त्याने डोकं लावलं, सेंटर ऑफ फ्रेश दिमाग की बत्ती चला दे, असं आहे ना, तसं नाही, त्यानं ते डोकं चालवलं, हाताने तर काही नाही गेलं। मग त्याच्या लक्षात आलं की आपल्याला जिथं काय जेलबंद केल्यासारखं आहे, आपल्याला जिथं काय बंद केलेला बॉक्स आहे त्याच्यामध्ये त्या बाजूला काठी आहे। त्यानं काठी घेतली, इकडे तिकडे फिरवली, काहीच लागलं नाही। मग नंतर त्यानं अशी बाहेर टेकली, ओढून काढली, मग केळीचा घट आला। मग हे त्याच्या लक्षात आलं की हे मर्म त्यानं जाणून घेतलं की आपला हात जरी पोहोचत नसला तरी काठीनं आपण ते हे करू शकतो। मग नंतर कोहलर यांनी आणखीन एक तसाच प्रयोग केला की केळीचा घड आणखीन लांबच ठेवला आणि आता मग त्याच्यामध्ये 2 काट्या ठेवल्या। तर मग नंतर एक काठीनं ट्राय केलं, येईना गेलं। मग नंतर त्याच्या सुलताननं काय केला, एकावर एक काठी 2 लावल्या आणि नंतर तो घड घेऊन हे केला। असा साधा सरळ प्रयोग होता। विशिष्ट परिस्थितीमध्ये प्राप्त झालेल्या ज्ञानाचा उपयोग वेगळ्या परिस्थितीत अन्य समस्या सोडवण्यासाठी होतो। याचे उत्तम उदाहरण म्हणजे अध्ययनार्थी भूमितीतील उदाहरणे वेगवेगळ्या प्रकारे सोडवू शकतो, हे विधान परीक्षेला आलेलं होतं। आता याचं शैक्षणिक महत्त्व काय आहे? तर मुलांना मुळाक्षरे शिकविताना गवत, कमळ, अननस, आई असे शब्द शिकवावेत, त्यातून मुळाक्षरांची ओळख व्हावी। परीक्षेमध्ये हे आलेले आहेत। भूमितीतील उदाहरणे सोडविताना त्या समस्येच्या निरनिराळ्या घटकांचा परस्परांशी असलेला संबंध अध्ययनार्थ्याच्या ध्यानात आणून देणे। भूगोलात नद्या, डोंगर, पिके असे तुटक न शिकविता लोकजीवन हा समग्र घटक विचारात घेऊन शिकवावे, 2017ला आलं होतं। अध्यापन तुटकपणे न करता सलगपणे करावे। शास्त्रात प्रथम शरीरासंबंधी सामान्य माहिती सांगून मन, शरीराचे अवयव, संस्था, कार्य शिकवावेत। एखादी कथा शिकविताना प्रथम संपूर्ण गोष्ट सांगावी, मग कथेचा भाग करून ती कथा शिकवावी। असा हे शैक्षणिक महत्त्व तुम्ही परत एकदा वाचून घ्या, परीक्षेला आलेले आहेत। आता लेविन यांची ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती काय आहे ते पाहू आपण। लेविन हा कोहपा व कोहलर यांचा समकालीन सहकारी समिष्टवादी विचारवंत, प्रामुख्याने अवबोध अध्ययन व विचार प्रक्रियेचा अभ्यासात गुंग होता। लेविन मात्र प्रेरणा आणि व्यक्तिमत्वाचा विचार करण्यात घडला होता। त्याच्या मते अध्ययनात परिस्थितीच्या समाकाराला अधिक महत्त्व होते। अध्यापनाच्या प्रेरणेकडे त्याचे विशेष लक्ष केंद्रित झाले होते। विविध संकल्पना आणि संज्ञा यांच्या मदतीने त्याने आपली ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती मांडली। लेविन यांच्या मते क्षेत्र म्हणजे व्यक्ती जिथे वावरते तेथील परिस्थितीची वैशिष्ट्ये होय। ज्या बाबींना व्यक्ती प्रतिसाद देते त्या सर्व बाबी क्षेत्र यात समाविष्ट असतात। या क्षेत्रात भौतिक व मानसिक दोन्ही प्रकारचे घटक समाविष्ट असतात। विशिष्ट वस्तू, व्यक्ती, विचार, कल्पना, मानसिक ताण, उर्मी या सगळ्या क्षेत्रात समावेश होतो। लेविन यांच्या मते व्यक्तीचे वर्तन हे भूतकालीन किंवा भविष्यकालीन घटकांशी संबंधित असत नाही। परीक्षेत आलेलं विधान आहे। परीक्षेत काय आलं होतं? व्यक्तीचे वर्तन हे भूतकालीन किंवा भविष्यकालीन घटकांशी संबंधित असत नाही। हे विधान कोणत्या उपपत्तीशी संबंधित आहे? तर ज्ञानात्मक उपपत्तीशी संदर्भात आहे।
ते व्यक्तीच्या वर्तमानकालीन जीवनक्षेत्राशी संबंधित असते. एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास करायचा असेल तर वर्तमान स्थितीचा पूर्ण विचार करून मग त्या प्रसंगाचे विश्लेषण केले पाहिजे असे कोणाचे मत होते तर लेविनची यांचे मत होते. प्रबलीकरणाला अध्ययनात महत्त्वाचे स्थान आहे. जीवन कक्षेच्या संदर्भात वर्तनाचा अभ्यास झाला पाहिजे असे लेविन यांचे म्हणणे आहे. लेविन यांनी मांडलेल्या ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्तीत जीवन कक्षेच्या संदर्भात वर्तनाचा अभ्यास करणे अधिक महत्त्वाचे आहे. कोणतीही ओळ विचारली जाऊ शकते, त्यामुळे ते ओळी तुम्ही लक्षात असू द्या. आता आहे आसुबेल यांची अध्ययन अनुदेशन उपपत्ती. अध्ययन विषयक उपपत्ती मांडणाऱ्यांपैकी डेव्हिड आसुबेल हे एक महत्त्वाचे विचारवंत होत. डेव्हिड आसुबेल यांनी पाठ्यवस्तूंवर प्रभुत्व मिळविण्यावर विशेष भर दिलेला दिसून येतो. आसुबेल यांच्या मते विशिष्ट प्रकारच्या ज्ञानाचे संपादन करणे हे शालेय जीवनाचे ध्येय असते. त्यांच्या अध्ययनविषयक विचारांना अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन असे म्हटले जाते. कोणत्याही विषयात तत्वे, सिद्धांत, नियम या संकल्पना असतात. परीक्षेला आलेला आहे. त्यांची एक श्रेणीबद्ध रचना असते. म्हणून ही रचना निमुळती होत जाते. त्याची मूर्ताकडून अमूर्ताकडे अशी रचना असते. आता परीक्षेत काय देतात त्याची अमूर्ताकडून मूर्ताकडे अशी रचना असते असे देतात आणि फसवितात. अगदी पायथ्याशी मूर्त कल्पना असतात व जसजसे निमुळ त्या भागाकडे जावे तसतसा अमूर्त कल्पना येत जातात. तिथं परीक्षेत आलं होतं अमूर्ताच्या ठिकाणी मूर्त कल्पना येत असतात असं परीक्षेला दिलं होतं. तर असं फसवलं जातं. इथं टिपसुद्धा दिलेली आहे. हेच आपल्या नोट्सचं वैशिष्ट्य आहे. कधी कुठलं विधान फिरवलं जातं हे तिथं टिप देऊन तुम्हाला सांगितलेलं आहे. ज्यांना नोट्स घ्यायचे असतील त्यांनी घेऊ शकता. ह्या नोट्स 351 रुपयाला आहे. पटपट वाचणं होते आणि तुमचा चांगला सुद्धा अभ्यास होऊन जाईल. आणि ह्या नोट्समध्ये 18 चॅप्टर आहेत जे की फडके प्रकाशनच्या पुस्तकामध्ये फक्त 7 आहेत. तुमचे एकदा हे नोट्स घेतले की तुमचं परिपूर्ण मानसशास्त्र होऊन जातं. त्यामुळेच आपण आपल्या मानसशास्त्राच्या नोट्सचं नाव संपूर्ण ते परिपूर्ण मानसशास्त्र असं ठेवलेलं आहे. अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनात अगोदर माहीत असलेल्या माहितीशी नवीन माहितीशी सांगड घातली जाते. काय केलं जातं? अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनात अगोदर माहीत असलेल्या माहितीशी नवीन माहितीशी सांगड घातली जाते. अध्यापनविषयी जी प्रतिमाने विकसित केली गेली आहेत त्यातील अग्रज संघटक प्रतिमान हे आसुबेल यांच्या अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनावर आधारित आहे. आता हे अध्यापन प्रतिमान त्यांनीच विकसित केलेलं आहे. अध्यापन प्रतिमान कोण विकसित केलेलं आहे तर अग्रज संघटक प्रतिमान हे आसुबेल यांचा आहे आणि यांच्या अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनावर आधारितच आहे. आता हे अध्यापन प्रतिमान यांची विकसित केलेली आहे. कोणाचं? आसुबेल यांचं. आता यांचा अग्रज संघटक प्रतिमांमध्ये काय आहे तर सुटसुटीत घेणे, मुद्द्याचे विवेचन करून तो मुद्दा स्पष्ट करणे परीक्षेला आलेला आहे. विविध गोष्टींचे एकत्रीकरण करणे, नवीन ज्ञानाचा अगोदरच्या ज्ञानाशी संबंध जोडणे, जुन्या व नवीन ज्ञानातील फरक ओळखणे या गोष्टींचा समावेश होतो. कशामध्ये? अग्रज संघटक प्रतिमानामध्ये. आता जेरॉम ब्रुनर यांचा अध्ययनविषयक ज्ञानात्मक उपपत्ती आहे. कुठली आहे? जेरॉम ब्रुनर यांनी 1915 साली ज्ञानात्मक अध्ययन आणि विकासात्मक मानसशास्त्र यांचे अभ्यासक म्हणून प्रसिद्ध आहेत. पियाजे यांच्या विचारांचा प्रभाव ब्रुनर यांच्यावर पडलेला दिसून येतो. ब्रुनर यांनी अध्ययनाची संकल्पना या उपपत्तीद्वारे अधिक स्पष्ट केली. कोणत्या? अध्ययनविषयक ज्ञानात्मक उपपत्तीद्वारे. नवीन माहितीचे संपादन करीत असताना अगोदरच्या माहिती सुधारणा करून भर घातली जाते. हे विधान परीक्षेला आलं होतं. तर नवीन माहितीचे संपादन करीत असताना अगोदरच्या माहिती सुधारणा करून भर घातली जाते. हे विधान कोणत्या उपपत्तीतलं आहे तर जेरॉम ब्रुनर यांच्या अध्ययनविषयक ज्ञानात्मक उपपत्तीमधलं आहे. पूर्वी मिळवलेल्या माहितीचे सुधारलेले रूप म्हणजे नवीन माहितीचे संपादन होय. ज्ञानाचे रूपांतर करताना ब्रुनर यांच्या मते 2 गोष्टी केल्या जातात. जुन्या माहितीत काही भाग वगळला जातो व नवीन माहितीत त्या समाविष्ट केला जातो. हेच ज्ञानाचे रूपांतर होय. आता ज्ञानाचे रूपांतर समीकरण आपलं कसं आहे तर समीकरण असं आहे. ज्ञानाचे रूपांतर बरोबर काय आहे तर त्याच्यामध्ये जुन्या माहितीचा अनावश्यक भाग वगळणे प्लस नवीन माहितीचा आवश्यक भाग समाविष्ट करणे. नवीन माहिती ही ज्या कामासाठी वापरली जाते त्या कामासाठी ती पुरेशी आहे की नाही हे पाहणे गरजेचे असते. माहितीच्या मूल्यमापनास ब्रुनर यांनी ज्ञानात्मक पर्याप्तता व समर्पकता असे म्हटले आहे. ब्रुनर यांच्या मते संबोध निर्मिती आणि संबोध संपादन ह्या 2 गोष्टी भिन्न असल्या तरी विशिष्ट अध्ययन करण्यापूर्वी आवश्यक ते अनुभव देऊन अध्ययनार्थ्याच्या भोवती योग्य असे वातावरण निर्माण करणे गरजेचे असते. परीक्षेत आलेलं आहे.
ज्ञानाची रचना ही श्रेणीबद्ध व चढत्या कमानीसारखी हवी. ब्रुनर यांनी अध्यापन प्रतिमानातील संकल्पना प्राप्ती प्रतिमानात संबोधाच्या वेगवेगळ्या 4 पायऱ्यांचा विचार केलेला आहे. कुठल्या? मूर्त पातळी आहे, परिचय पातळी आहे, वर्गीकरण आहे आणि त्यानंतर एकदम शेवटी अमूर्त पातळी आहे. संकल्पना निर्माण होणे ही एक क्रीडा ठरावी. या दृष्टीने जेरॉम ब्रुनर यांनी अध्ययनविषयक ज्ञान उपपत्तीच्या आधारे संकल्पना प्राप्ती प्रतिमान विकसित केले. आता आपण पाहू अल्बर्ट बांदुरा तर झालेला आहे. आता पाहू आपण प्रभुत्व संपादन देखील आहे डॉक्टर बेंजामिन ब्लूम यांचं. आपण अध्ययनार्थ्याच्या सध्या ज्या पद्धतीने शिकवितो आणि त्याचे मूल्यमापन करतो त्यामधील त्रुटी ध्यानात घेऊन त्या कमी करण्याच्या दृष्टीने बेंजामिन ब्लूम यांनी उपपत्ती मांडली. कशासाठी मांडली? तर आपण अध्ययनार्थ्याला सध्या ज्या पद्धतीने शिकवतो आणि त्याचे ज्या पद्धतीने मूल्यमापन करतो त्याच्यामध्ये त्यांना काहीतरी त्रुटी आढळल्या. त्यासाठी प्रभुत्व संपादन ही उपपत्ती डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेली आहे. आता या पद्धतीमध्ये मूल्यमापन या 2 दृष्टीने उपयोग करीत असतो. या दोन्ही पद्धतींचा या संदर्भात आपणास विचार करावा लागणार आहे कारण त्यांचा प्रभुत्व अध्ययनाशी निकटचा संबंध आहे. मूल्यमापनाची पहिली पायरी आहे किंवा मूल्यमापनाची पहिली पद्धत आहे समकालीन मूल्यमापन या नावाने ओळखली जाते. समकालीन मूल्यमापनात विशिष्ट अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर तो अध्ययनार्थ्याने कितपत ग्रहण केला हे पाहिले जाते. मूल्यमापनाची दुसरी पद्धत आहे वैकल्पिक मूल्यमापन. मूल्यमापनाची पहिली पद्धत कुठली, दुसरी पद्धत कुठली विचारलं जातं. ह्या पद्धतीत अभ्यासक्रम हाताळत असताना वेळोवेळी मूल्यमापन केले जाते. याशिवाय एखाद्या अध्ययनार्थ्याने केलेला अध्ययनाचा दर्जा लक्षात घेऊन त्याने कितपत प्रगती केली आहे हे आपण जाणून घेतो. त्याला निकष संदर्भ मूल्यमापन असे म्हणतात. प्रभुत्व अध्ययनाचा संबंध निकष संदर्भ मूल्यमापनाशी येतो. प्रभुत्व अध्ययनात प्रत्येक विद्यार्थ्याच्या आवाक्यातील विशिष्ट ठरविले व उद्दिष्ट ठरविले जाते. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्याला किती वेळ लागला याकडे लक्ष न देता उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीने अध्ययनार्थी नेमका कुठे आहे किंवा नेमका कुठे पोचला हे पाहिले जाते. ज्यावेळी अध्ययनार्थी अपेक्षित टप्पा गाठतो व त्यावेळी त्याचे अध्ययन झाले असे म्हणतात. जेव्हा अध्ययनार्थी त्या विशिष्ट टप्प्यापर्यंत पोहोचत नाही तेव्हा त्याला तो टप्पा गाठण्यासाठी अधिक वेळ सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. प्रभुत्व अध्ययन हे अध्ययनानिष्ठ असते, इथं नसते असं देतात. प्रभुत्व अध्ययन हे अध्ययनादिष्ट असते. प्रभुत्व अध्ययन ज्ञानात्मक विकासाबरोबर भावात्मक विकासाच्या बाबतीतही परिणामकारक आहे. इथं झाले परिणामकारक पाहिजे. तर बांदुरा यांची सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती आहे ती काय आहे पाहून घेऊ. अल्बर्ट बांदुरा यांनी मांडलेल्या सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्तीमध्ये निरीक्षण आणि अनुकरण यांना महत्त्वाचे स्थान आहे. अल्बर्ट बांदुरा यांनी जी काही उपपत्ती मांडली त्याच्यामध्ये कशाला महत्त्वाचे स्थान आहे तर त्याला आहे निरीक्षण आणि अनुमान याला महत्त्वाचे स्थान आहे. अल्बर्ट बांदुरा यांनी या उपपत्तीत प्रतिकात्मक आणि स्वयंनियंत्रित यावर भर दिलेला दिसून येतो. अल्बर्ट बांदुरा यांनी मांडलेल्या सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्तीची आता जी काही वैशिष्ट्य आहेत ते पाहूया. परीक्षेला दरवेळेस विचारतात. अध्ययनार्थी हा नेहमी आदर्शाच्या शोधात असतो, परीक्षेत आदर्शाच्या शोधात नसतो असं देतात. त्याला आदर्श प्रत्यक्षपणे दिसले तर चांगले नाही तर तो चित्रपट, कथा, कादंबऱ्या, नाटकातून आदर्शाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतो. अध्ययनार्थी आदर्शाचे निरीक्षण करतो, त्यांच्या संबंधी ऐकतो, पाहतो आणि त्यांना आपल्या मेंदूत साठवून ठेवतो. आदर्शाचे परिणाम हे मेंदूत जतन करून ठेवतो. अध्ययनार्थी आदर्श वर्तनाचे अनुकरण करतो, तसेच वागण्याचा तो प्रयत्न सुद्धा करत असतो. आपल्या वर्तन प्रबलनाशी आशा करतो. आपले वर्तन इतर व्यक्तींना कितपत आवडते कितपत आवडत नाही याचा शोध घेतो. चांगली प्रतिक्रिया व्यक्त झाली तर वर्तन करतो, तसे विरोध केला तर अध्ययनार्थी त्या वर्तनात त्याचा त्याग करतो, म्हणजे त्या वर्तनाचा त्याग करतो. बांदुरा यांनी आपल्या उपपत्तीत 2 प्रक्रियांना सारखे महत्त्व दिले आहे. आता जी काही अल्बर्ट बांदुरा यांची सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती आहे या उपपत्तीत 4 प्रमुख उपक्रिया समाविष्ट आहेत. कुठल्या तर अवधानात्मक प्रतिक्रिया, धारणात्मक प्रतिक्रिया, कौशल्यांचे निरीक्षण, अनुकरण आणि प्रबलीकरण. हे परीक्षेला क्रम सुद्धा विचारला जातो. आता याचं शैक्षणिक महत्त्व काय आहे तर या उपपत्तीत व्यक्ती विकासासाठी निरीक्षण व अनुकरण यांचा वापर केला जातो.
उत्तम साहित्य, उत्कृष्ट आदर्श तसेच चांगले चित्रपट यातून चांगली व्यक्तिमत्व साकार होतात. अध्ययनार्थ्याच्या वर्तनात सुधारणा घडून येते. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती म्हणजे ज्ञानात्मक व प्रबलीकरण सिद्धांत यावर मांडलेला पूल आहे. अशा पद्धतीनं आपला हा दुसरा चॅप्टर 1 तास 40 मिनिटामध्ये यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे. कारण याच्या अगोदरचा भाग आपण मागच्या व्हिडिओमध्ये 1 तासामध्ये पाहिला होता आणि हा आपला जवळजवळ 34-35 मिनिटांमध्ये पूर्ण झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपण 2 महत्त्वाचे घटक संपवलेले आहेत. पुढला घटक आहे अध्ययनावर परिणाम करणारे घटक. याच्यामध्ये अनुवंश असतो, परिवेश असतो, पुन्हा प्रतिमा आहेत, खूप काही आहे. हा खूप मोठा चॅप्टर आहे. आता आपण ज्या काही नोट्स आहेत त्या नोट्स तुम्हाला घ्यायच्या असतील तर तुम्ही घेऊ शकता. या नोट्सची किंमत 351 रुपये तर स्क्रीनला दिसत असेल. कारण आता याच्यामध्ये सर्वच्या सर्व चॅप्टर आता आपल्याला व्हिडिओ बनवून परीक्षेपर्यंत कव्हर करणं अशक्यप्राय गोष्ट आहे. त्यासाठी ज्यांना नोट्स घ्यायची आहे, पटापट वाचून मोकळं व्हायचं, त्यांनी हे नोट्स घेऊ शकता. या नोट्सची किंमत फक्त आणि फक्त 351 रुपये आहे. का आहे तर याच्यामध्ये आपण 18 चॅप्टर ॲड केलेले आहेत. बाकी कुठल्याही पुस्तकामध्ये तुम्हाला एवढे चॅप्टर भेटणार नाहीत. फडके प्रकाशनमध्ये तुम्हाला फक्त 7 चॅप्टर भेटतात, पण आपल्या नोट्समध्ये 18 चॅप्टर मिळतात. 18 हे तर फडके प्रकाशनमधले तर 7 चॅप्टरच आहेत. त्याच्या व्यतिरिक्त रेअर चॅप्टर आहे जे की परीक्षेला दरवेळेस विचारलं जातं. आणि ह्या नोट्स बनवण्यासाठी 6-7 पुस्तकांचं कॉम्बिनेशन आहे. 6-7 पुस्तकं वाचून ह्या नोट्स बनवलेल्या आहेत. खूप मेहनत करून बनवलेल्या आहेत. ह्या नोट्सचे पेजेस आहेत 152. तुम्हाला सॅम्पल पाहायचे असतील तर तुम्ही आत्ता इथं काय आपण डायरेक्ट नोट्सच पाहिलेले आहेत, तरीसुद्धा आपण इथं 1-2 सॅम्पल पाठवू. ते तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या. इथं स्क्रीनशॉट दिलेला आहे. याच्यावरून ही प्रोसेस फॉलो करून तुम्ही हे नोट्स घेऊ शकता. आता पुढल्या व्हिडिओमध्ये आपण अध्ययनावर परिणाम करणारे घटक पाहायचं का नाही ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही पाहायचं म्हणत असाल तर ते आपण प्रत्येक अनुवंश, परिवंश जे काही अध्ययनावर परिणाम करणारे घटक आहेत ते सर्वच्या सर्व पाहू. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे, व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. ज्यांना नोट्स घ्यायचे तुम्ही घेऊ शकता. मानसशास्त्र नोट्स ह्या 351 रुपयाला उपलब्ध आहेत. त्या तुम्हाला व्हॉट्सअपला PDF स्वरूपात मिळतील. त्याला पासवर्ड टाकलेला असेल, तो पासवर्ड टाकल्यानंतर PDF ओपन होईल. पासवर्डसोबत तुम्हाला दिला जाईल. नोट्स आहेत 351 रुपयाला आणि त्याच्यासोबत दुसऱ्या सुद्धा नोट्स आहेत, त्यासुद्धा तुम्हाला घ्यायच्या असतील तर तुम्ही घेऊ शकता.